सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत कोलाज समृद्ध विचारांचा. हे प्राध्यापिका सौ मीना आंबेकर यांचं पुस्तक आणि यातला आजचा पुढचा भाग मी वाचते. पुढची गोष्ट आहे विमानातील चमत्कार. पौला डिक्सन नावाची एक तरुण स्त्री आपल्या नवऱ्याच्या मोटरसायकलवर बसून हाँगकाँगच्या एअरपोर्टवर लंडनला जाणारी फ्लाईट पकडायला निघाली होती. अचानक बाजूच्या छोट्या रस्त्यातून निळ्या रंगाची एक कार त्यांच्यासमोर आली आणि त्यावर मोटरसायकल आपटली. पौला तिच्या नवऱ्याच्या डोक्यावरून कारच्या टपावरून दुसऱ्या बाजूला रस्त्यावर पडली. ती उठली आणि नवऱ्याला म्हणाली, मला फारसं काही लागलं नाही, थोडंसं खरचटलं. चल आपण लगेच एअरपोर्टवरती जाऊया, म्हणजे माझी फ्लाईट चुकणार नाही. नवरा हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करूनच मग तू जा असं सांगत होता, पण तिनं काही ते ऐकलं नाही. ते दोघं विमानतळावर पोचले. तिथे तिच्याबरोबर येणारी मैत्रीण तिची वाटच बघत होती. अपघाताचं ऐकून तीही म्हणाली, आपण विमानतळावरच्या दवाखान्यात जाऊनच मग विमानात जाऊ. पण पौलाला फ्लाईट चुकू द्यायची नव्हती आणि लवकरात लवकर लंडनला जायचं होतं. बोईंग 747 विमानात म्हणजेच जम्बो जेटमध्ये त्या दोघी गेल्या. 331 पॅसेंजर्सना घेऊन 11 तासातच ती लंडनला पोचणार होती. बसल्याबरोबरच तिनं एअर होस्टेसला वेदनाशामक गोळ्या मागितल्या आणि हाताला झालेली जखम पुसण्यासाठी कापूस मागितला. एअर होस्टेसला जखम बरीच खोल वाटल्यामुळे तिने विमानात कोणी डॉक्टर असल्यास कृपया पौलाच्या सीट नंबर J3 जवळ येण्याची अनाऊन्समेंट केली. लगेच एक 26 वर्षाचा तरुण डॉक्टर आणि एक 45 वर्षांचा ऑर्थोपेडिक सर्जन प्रोफेसर डॉक्टर ॲगस वॉलेस दोघं मदतीला आले. डॉक्टर वॉलेस यांनी हात दाबल्यावर पौला वेदनेनं जोरात ओरडली. तिचा हात फ्रॅक्चर झाला होता. डॉक्टरांनी बँडेज बांधून वेदनाशामक गोळ्या देऊन ते जागेवर गेले. मध्यरात्री तिच्या छातीत बरंच दुखायला आणि धडधडायला लागलं. डॉक्टर वॉलेस पेन किलरचं इंजेक्शन घेऊन आले. पाहतात तो काय, पौलाला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि ती निळी पडायला लागली होती. इंजिनाच्या आवाजामुळे स्टेथोस्कोपने हृदयाचे ठोके नीट ऐकू येत नव्हते, म्हणून त्यांनी मानेच्या जवळ ठोके बघण्यासाठी हात लावला आणि ते दचकलेच. पौलाची श्वासनलिका उजवीकडे सरकली होती. फासळी तुटल्यामुळे डाव्या फुफ्फुसाला भोक पडून ते दबलं जाऊ लागलं होतं. डॉक्टर वॉलेसनी कॅप्टनला या गोष्टीचा सिरियसनेस सांगून मला लगेच हिचं ऑपरेशन करायला लागेल, नाहीतर हिच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. कारण अगदी जवळचा दिल्ली विमानतळ यायलाही अजून 1.5 तास होता. डॉक्टरांच्या मते आता मिनटंच काय, पण क्षणसुद्धा महत्त्वाचे आहेत. ज्या वेळी पौला श्वास घेत होती त्यावेळी फुफ्फुसाच्या पडलेल्या भोकातून हवा छातीच्या पोकळीत जाऊन फुफ्फुसावरचा दाब अधिकाधिक वाढवीत होती आणि फुफ्फुसं लहान लहान होऊ लागली होती. डॉक्टर वॉलेस म्हणाले, आता एकच उपाय आहे. एक नळी छातीच्या पोकळीत घालून आतली हवा बाहेर काढून टाकून फुफ्फुसावरचा दाब कमी करणं. विमानातल्या मेडिकल किटमध्ये फारसं काही नव्हतंच. ऑक्सिजन मास्कची ट्यूब, युरिन कॅथेटर या अगदीच लवचिक नळ्या होत्या. कुठल्याही प्रकारचा ॲनेस्थेशियाही नव्हता. तेवढ्यात विमानातल्या एका अटेंडंटनं एक वायर कोटेड कपड्याचा हँगर आणला. डॉक्टरांनी पाहिलं, त्यातली तार पुरेशी कठीण होती. ती छातीच्या स्नायूंना भोग पाडून आत जाऊ शकेल असं त्यांना वाटलं. हँगर मोडून त्यांनी योग्य लांबीची वायर घेतली. ती लोखंडी वायर, ट्यूब, चाकू, कात्री इत्यादी सर्व गोष्टी निर्जंतुक केल्या. पाण्याची बाटली घेऊन तिच्या झाकणाला 2 मोठी भोकं पाडली. तिच्यात फक्त अर्ध भरूनच पाणी ठेवलं. ऑक्सिजन मास्कच्या ट्यूबचं एक टोक एका भोकातून घालून पाण्यात बुडवलं. दुसरं टोक कॅथेटरवर नंतर बसवायचं होतं. छातीच्या पोकळीतून येणारी हवा
ट्यूबमधून बुडबुड्यांच्या रूपाने बाहेर जाईल, पण पुन्हा तिथून आत जाऊ नये असा हा व्हॉल्व त्यांनी तयार केला. हातमोजे, चाकू, कात्री, कापूस, टाके घालण्याच्या सुया इत्यादी मेडिकल किटमध्ये होतं. पण पुढचा प्रश्न होता भूल देण्याचा. लिग्नोकेन नावाचं हार्ट अटॅकवरचं एक औषध त्यात होतं. त्याचा उपयोग लोकल ॲनेस्थेटिक म्हणून काही प्रमाणात होऊ शकतो हे डॉक्टरांना माहीत होतं. पौलाच्या बाजूच्या 2 सीट्स रिकाम्या करून तिला झोपवून बाजूंनी ब्लँकेट्स लावून छोटंसं ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आलं. ती सगळी जमवाजमव होईपर्यंत बराच वेळ गेला होता आणि पौलाला अतिशय त्रास होऊ लागला होता. डॉक्टर वॅलेसनी पौलाला सांगितलं, मी तुझं छोटं ऑपरेशन करणार आहे आणि ते केलं तरच तुझं फुफ्फुस दाबलं न जाऊन तुझा जीव नक्की वाचेल. पण आपल्याकडे असलेलं बधीरपणा आणणारं औषध वरवरचा परिणाम करणारं आहे. त्यामुळे तुला होणाऱ्या वेदना तुला धैर्यानं सहन कराव्या लागतील. तिनं धैर्यानं मन घट्ट करून हो म्हटलं. डॉक्टर वॉलेसनी चाकू हातात घेतला. क्षणभरच त्यांच्या मनात येऊन गेलं की ऑपरेशन करताना रिबजवळच्या रक्तवाहिनीला धक्का लागला तर ती फुटून रक्तस्राव होऊन पौला दगावेल. पण ऑपरेशन केलं नाही तर तिचा मृत्यू नक्कीच होता. लगेच त्यांनी निर्णय घेऊन त्यांचं ज्ञान पणाला लावून ॲनेस्थेटिक इंजेक्शनचा परिणाम झाल्यावर, जो अगदी थोडासाच होता, चाकूनं 2 रिब्सच्या मध्ये छेद घेतला. त्यात कात्रीचं टोक घालून जवळजवळ 2 इंच ती छातीत खुपसली. नंतर ती पटकन काढून हँगरच्या तारेवर चढवलेली ऑक्सिजन मास्कची ट्यूब त्यात घातली आणि तार काढून घेतली. आधीच तयार केलेल्या पाण्याच्या बाटलीच्या वॉलच्या कॅथेटर ट्यूबवर ही ट्यूब त्यांनी घट्ट बसवली. छातीमध्ये घातलेल्या ट्यूबच्या बाजूने टाके घालून ट्यूब सील केली. पौला या वेळेपर्यंत असह्य वेदनांनी विव्हळत होती, पण मुलांना भेटायच्या इच्छाशक्तीमुळे तिनं धैर्यानं सगळं सहन केलं. छातीतली ट्यूब पाण्याच्या बाटलीतल्या कॅथेटरला जोडल्यावर पाण्यातून बुडबुडे येऊ लागले. याचा अर्थ छातीच्या पोकळीत साठणारी हवा बाहेर पडू लागली, जी आधी बाहेर न पडता फुफ्फुसावर दाब देत होती. तसंच पाण्यात रक्त नव्हतं, म्हणजेच कोणतीही रक्तवाहिनीही फुटली नव्हती. ऑपरेशन यशस्वी झालं होतं. हळूहळू पौलाचा रंग नॉर्मल होऊ लागला. विमान यावेळी 28,000 फूट उंचीवर होतं. विमानातील प्रवासी शांतपणे झोपले होते. पण इकडे डॉक्टर अँगस वॉलेस वैद्यकीय क्षेत्रातील इतिहास घडवत होते. विमान लंडनला उतरल्यावर प्रोफेसर डॉक्टर वॉलेस यांचे आभार मानत पौला डिक्सन एक आगळाच आनंद आणि समाधान घेऊन विमानतळावरून आलेल्या मेडिकल टीमबरोबर बाहेर पडली होती. 2 दिवसांनी हाँगकाँगला परत आल्यावर डॉक्टर वॉलेस पहाटे 5 वाजता जागे झाले. ते परदेशातून सतत येणाऱ्या फोन्समुळे. प्रसिद्धी माध्यमांच्या झोतात येऊन पत्रकारांचे आकर्षण बिंदूच झाले होते डॉक्टर वॉलेस. आपल्या शल्यचिकित्सेचे कौशल्य पणाला लावून 28,000 फूट उंचीवरील विमानात पुरेशी मेडिकल साधने उपलब्ध नसताना प्रसंगावधान राखून त्यांनी पौला डिक्सनला जीवदानच दिलं होतं. ब्रिटिश एअरवेज आणि इतर अनेक विमान कंपन्यांचे सल्लागार होऊन त्यांनी प्रत्येक विमानात ठेवण्यासाठी इमर्जन्सी मेडिकल किट्स तयार केली आणि विमानातील कर्मचाऱ्यांना इमर्जन्सी मेडिकल ट्रीटमेंट देण्याचे सखोल प्रशिक्षण देण्याचं कामही त्यांनी नंतर केलं. त्यांच्या या अविश्वसनीय कामगिरीबद्दल अर्थातच सॅल्यूट पुरेसा नाहीच. आणि ही गोष्ट जी आहे त्याचा संदर्भ ग्रंथ आहे दे लिव्ड टू टेल द टेल. मंडळींनो, अशी थरारक गोष्ट वाचून आवडली आहे ना तुम्हाला ऐकून? तर मला तर खूपच ती अगदी आवडली आहे. तुम्हाला पण आवडली असेल तर माझा गप्पा गोष्टी हा यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. आपल्या आप्तेष्टांना मित्रांना सांगा की त्यांनी पण ते सबस्क्राईब करावा आणि अशा छान छान गोष्टी ज्या असतील त्या लाईक करा, शेअर करा.
आणि मला प्रोत्साहन देत राहा. धन्यवाद.